नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या सुंदर व्लॉगमध्ये. आणि तुमच्या सर्वांची आभारी आहे. तुम्ही मला अशीच सोबत द्या. तुम्ही जे कमेंट करत आहात, तुम्ही जे लाईक करताय, त्यासाठी मी तुमच्या सर्वांची आभारी आहे. अशीच तुमची सोबत राहावं, देवाजवळ प्रार्थना करते की आपला यूट्यूब परिवार असाच वाढत राहो. आणि बघा, माझा स्मॉल हॅपीनेस, माझा छंद मी जोपासत आहे. म्हणजे मी गावाला गेले होते तर माझे झाडं मला स्वच्छ झाली नाही, कारण झाडामुळे गवत वाढतं, त्यांना खत द्यावं लागतं. आणि माझा मी असाच छंद जोपासत असते. आणि बघा, मी माझा फोन घेऊन आलेला आहे, कारण तुम्हाला माहीत आहे मी कुठलंही काम करत असताना माझा फोन सोबत ठेवते. आणि बघा, आज मी करंट अफेअर मराठी ऐकून घेत आहे 12 तारखेच्या. कारण आपण असं करंट अफेअर पुस्तक घेऊन वाचायला बसवतो, आपल्याला आळस वाटतो त्यात. म्हणून बघा, मी गाडीवर फोन ठेवून देते आणि माझ्या करंट अफेअर ऐकायला सुरुवात केलेली आहे. आणि आता मी करंट अफेअर ऐकता मस्त छान माझ्या स्मॉल हॅपीनेस जपणाऱ्या, माझा छंद जोपासणाऱ्या म्हणजे माझ्या झाडांची स्वच्छता करणार आहे. मैत्रिणींनो, बघा, मी अशीच आयडिया करत असते. मस्त माझे कामं पण होतात, माझा छंद पण जोपासला जातो, माझा अभ्यास पण होतो. मला खूप खूप छान वाटतं. आणि खरंच मी देवांची आभारी आहे की मला त्यांनी हा मार्ग दाखवला म्हणून. आणि बघा, मी मस्त कुंड्या काढून घेत आहे सगळ्या खाली, कारण कसं कुंड्यांच्या मागे भरपूर कचरा असतो. आणि झाडांसोबत राहायला मला फार आवडतं. माझा गार्डनिंग खूप मस्त हॉबी आहे आणि मला ती जपायला खूप आवडते. तर बघा, मी असं स्वच्छ करून घेते. आणि ते स्टँड मी फ्लिपकार्टहून बोलावले होते, त्यावर अशा कुंड्या ठेवल्या की छान असं सुंदर वाटतं. आणि बघा, मी झाडांची स्वच्छता पण करत आहे, माझं ॲड पण स्वच्छ करत आहे, अंगण पण स्वच्छ करत आहे आणि सरांचा व्हिडिओ पण ऐकत आहे. त्यामुळे माझे दोन्ही कामं अशी सोबत होत आहे. त्यामुळे खूप आनंद होतो मला या सगळ्या गोष्टींचा. आणि मैत्रिणींनो, जर आपल्याला काही करायचं असेल ना, तर आपल्याला काहीतरी ठरवावं लागतं. कोणी येऊन आपल्याला सांगणार नाही की वैशू, तुझा अभ्यास आहे, की तुला आता तुझा टेटचा पेपर येईल किंवा तुझा MPSCचा येईल, की तुला MAचा पेपर आहे, तर तू बस थोडा वेळ अभ्यास कर. हे शक्य नाही आहे, म्हणून आपला मार्ग आपल्याला निवडावा लागतो. आणि बघा, मी छान स्वच्छ केलेला आहे. आणि एवढं सगळं काही मी तुम्हाला दाखवू शकले नाही, कारण कसं व्हिडिओ खूप लांब होतो. म्हणून बघा, मी जो कचरा आहे तो झाडून घेत आहे आता. मैत्रिणींनो, हा आपला निर्णय आहे. आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा आहे, बोलून नाही तर करून दाखवायचा आहे. त्यामुळे आपण कोणावर डिपेंड राहायची नाही. आपला निर्णय आपल्याला स्वतःला घ्यायचा आहे की मला काय करायचं आहे, माझ्या कोणत्या क्षमता माझ्यात आहे, त्या क्षमता ओळखून आपल्याला समोर जायचं आहे. आपण कोणाचा हात धरून चालू शकणार नाही, कारण कोणाचा हात धरून जर चाललं, जर तो समोरचा माणूस थांबला ना, तर आपण पण थांबू. म्हणून कोणाचा हात धरायचा नाही, कोणावर अवलंबून राहायचे. स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा आणि स्वतः पाऊल उचलायचं. तेव्हाच आपण आयुष्यात प्रगती करू शकू आणि यशस्वी होऊ शकू. म्हणूनच मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते की स्वतःच्या ध्येयाला ओळखा, स्वतः पाऊले उचला. जर ठरवलं ना, तर आपण काहीही करू शकतो, काहीही मिळवू शकतो. तेवढ्यात आपली क्षमता आहे आणि त्या क्षमतेसोबतच आपण जगतो आहोत. फक्त ती आपल्याला क्षमता ओळखायची. आणि जेव्हा ती आपण क्षमता ओळखू ना, तेव्हाच खरंच आपण काहीतरी करून दाखवू, खरंच आपण काहीतरी मिळवून दाखवू. आणि आपण करू शकतो, आपण मिळवू शकतो. फक्त आपल्या दृढनिश्चय आपल्या मनात ठाम करावा लागतो आणि ठामपणे स्वतःला सांगावं लागतं, खरंच मी करू शकतो, तर खरंच आपण करू शकतो. म्हणून स्वतःमध्ये जिद्द तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कारण देणं बंद करा. कारण जोपर्यंत आपण कारण देऊ ना स्वतःला की मला झोपच येत आहे, मला आळसच येत आहे, मला भरपूर काम आहे, मला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, तर मी ना मैत्रिणींनो, यापुढे एखादा व्हिडिओ बनवते. मुलांना अभ्यास घेता पण आपण छान अभ्यास करू शकतो. त्यांच्यावर ओरडण्याची किंवा रागवण्याची आपल्याला काहीच आवश्यकता नसते. फक्त थोडा विचार बदलावा लागतो. आणि त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे लवकरच. तर म्हणून तुम्हाला सांगते, थोडा विचारात बदल करा, सगळं काही छान आणि मॅनेज व्हायला लागतं. म्हणून आता कारणं देणं बिलकुल बंद करा, कारणं बिलकुल द्यायची नाही. आणि मी स्वतःला असंच सांगितलंय की मी कारणं द्यायची नाही वैशू. कारण आपण जर कारणं दिली ना, तर आपल्या मनाला त्याच गोष्टीची सवय लागते. आणि त्या गोष्टीची सवय लागली ना, तर मग आपण आयुष्यात कुठेच पोहोचू शकत नाही. म्हणून स्वतःला कधीच कारणं द्यायची नाही. आणि बघा, माझं हे लेक्चर ऐकणं झालंय सरांचं. बघा, 15 मिनिटाचं लेक्चर होतं. आणि बघा, छान शांततेनं ऐकलेलं आहे मस्त. आणि त्यानंतर बघा, माझं नंतर काहीही शूट झालं नाही. आणि हा रात्रीचा वेळ आहे, तर रात्री 9:30 वाजलेले आहेत. आणि बघा, इथे मी जे आपले OSHचे सर आहेत ना, त्यांचे एक लेक्चर अटेंड करते टेटचं. तर तिथे बघा, आता मी रात्रीची आमची जेवणं झाली, स्वयंपाक झालेला आहेत आणि एवढं शूट झालं नाही, त्यासाठी क्षमस्व. तर आत्ता मी रात्रीची जी भांडी घासत आहे, तिथे पण एक लेक्चर लावून घेतलं आहे सरांचं. आणि मैत्रिणींनो, मी कुठलंही काम आहे ना, माझं कुठलं तरी एखादं माझं लेक्चर असतं म्हणजे असतंच. आणि त्याचा मला भरपूर फायदा झालेला आहे. त्यामुळे त्या गोष्टीची मला हॅबिटच झालेली आहे आता. मैत्रिणी, जशी आपण किंवा मी माझ्या स्वतःतली क्षमता ओळखली आहे ना, तुम्ही क्षमता ओळखा. आणि जेव्हाही तुम्ही आपली किंवा स्वतःच्या मधली क्षमता ओळखाल
मैत्रिणींनो, तेव्हा खरंच सांगते ना, तुम्हाला आपसूक मार्ग मिळतो. आपल्याला काहीच करायची गरज नाही, कोणावरही डिपेंड राहायची गरज नसते. आपल्याला आपोआप मार्ग मिळतात, आपली सगळी कामं शांततेने होतात, आपलं डोकं पीसफुल राहतं, आपण पॉवरफुल बनतो आणि आपण एवढ्या शांततेने निर्णय घेऊ शकतो. कुठल्याही गोष्टीची आपल्याला काहीच गरज पडत नाही करायची. तर बघा 21 मिनटं झाले आणि बघा भांडी खूप होती, त्यामुळे कसं मला भरपूर वेळ झाला आहे भांडी घासता घासता. 15 ते 20 मिनटं झाली मी भांडी घासत होती. तर म्हटलं चला तुम्हाला एक वेळ दाखवून देते की बघा 21 मिनटं झालेली आहेत, माझी भांडी घासून झालेली आहेत. आणि काही भांडी कसं जास्त खराब झाली होती, त्यामुळे कसं वेळ लागला मला. तर बघा आता भांडी धुवून घेत आहे आणि माझं समोरचं लेक्चर पण कंटिन्यू करत आहे. आणि मैत्रिणींनो, सांगते ना तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही खरंच आपल्या मनाला सांगणार नाही, किती यूट्यूबचे व्हिडिओ बघा, आपण व्हिडिओ बघतो, थोड्या वेळ तसं करतो, 1-2 दिवस करतो आणि परत आपल्या ज्या स्थितीत होतं त्या स्थितीत जाऊन पोचतो. असं का होतं बरं? कारण आपण आपल्या मनाला ठामपणे सांगतच नाही की मी हे करू शकते, मी हे करणारच. त्यामुळे स्वतःमध्ये जर बदल घडवून आणायचं असेल ना, तर स्वतःला सांगावं लागेल की मी करू शकते आणि माझ्यात ती क्षमता आहे, ती क्षमता मी ओळखलेली आहे, ती माझ्यात जिद्द आहे आणि मला ती जिद्द पूर्ण करायची आहे. फक्त अभ्यासाच्या बाबतीतच नाही, तर घराच्या बाबतीत म्हणा, कुठलाही डिसिजन घ्यायचा म्हणा, पॉवरफुल राहण्यासाठी म्हणा, त्यामुळे स्वतःला ब्लेसिंग द्यावं लागेल, स्वतःला पॉवरफुल बनवावं लागेल, तेव्हाच आपण काहीतरी करू शकू. फक्त असं म्हणून चालणार नाही की मला वेळ नाही, मला संसार आहे, माझं लग्न झालं आहे, मला कोणी सपोर्ट करत नाही, त्यातून मार्ग मिळणार नाही आहे. त्यासाठी स्वतः प्रयत्न करावा लागेल, स्वतः मेहनत घ्यायला लागेल, स्वतः संघर्ष करावा लागेल, तेव्हाच आपल्याला मार्ग मिळेल. आणि हे फक्त मी बोलून दाखवत नाही, कारण मी ते फक्त करून घेतलेलं आहे स्वतःसोबत. त्यामुळे मला अनुभव आलेला आहे की हे सोपं नाही आहे, पण जर मनात जिद्द पकडली तर कठीण पण काहीच नाही आहे. तर बघा 10 वाजून 10 मिनिटं झाली आहे. बघा आत्ता 10 वाजलेले आहेत, मी भांडे घासलेली आहेत. ते तुम्हाला दाखवलं की मी काय करते भांडे घासताना, म्हणजे मी कुठला व्हिडिओ बघते आणि काय करते. तर आत्ता मी माझा अभ्यास करणार आहे. अभ्यास म्हणजे जो आपण कॉन्सन्ट्रेशनचा अभ्यास करतो ना, तो अभ्यास करणार आहे. कारण कसं असतं, आता मुलं झोपलेली आहेत, मिस्टर झोपलेले आहेत आणि आपल्याला हा वेळ असतो, हा अमूल्य वेळ असतो आपल्याजवळ. तर आपल्यासाठी जे विषय कठीण असतात किंवा आता आपल्याला वाटतंय की ह्या विषयाचा आपण पुस्तक घेऊन अभ्यास केला पाहिजे, तर आपण असे विषय संध्याकाळी जेव्हा आपल्याला वेळ असतो तेव्हा, किंवा रात्री किंवा सकाळी ब्रह्मवेळेत घेऊन बसायचे, म्हणजे आपला छान अभ्यास होतो. तर आत्ता मी विज्ञानाचा अभ्यास करत आहे आणि विज्ञानामध्ये मी जीवनसत्व करून घेत आहे की कुठलं जीवनसत्व आपल्याला कशातून मिळते. आणि त्यासाठी मी पुस्तक माझ्याजवळ आहे एक PN गजरे सरांचं, बघा संपूर्ण विज्ञान म्हणून, जे की मी CETमध्ये किंवा DED CET झाली होती 2011, तेव्हापासून माझं पुस्तक आहेत भरपूर, ती मी तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे. तर ते पुस्तक वाचून घेते छान. आणि एक पुस्तक आहे MPSCचं, त्यातून पण बघून घेणार. आणि हा सगळा अभ्यास झाला की बोलते तुमच्यासोबत. आता मी छान वाचून घेणार आहे आणि बघणार आहे की कुठले पॉईंट छान आहेत आपल्यासाठी, कुठलं महत्त्वाचं आहे, कुठलं पेपरमध्ये येण्यासारखं आहे. आणि नंतर मग छान असं रीडिंग करणं झालं की त्याला छान मस्त अंडरस्टँडिंग करणार. आणि त्या अंडरस्टँडिंग नंतर मग मला जे वाटतंय ना, त्याचे नोट्स कसं बनवायचं छान. मग जसं आता मी जीवनसत्व करत आहे, तर जीवनसत्वाचं रासायनिक नाव कुठलं आहे आणि त्याचा स्रोत कुठला आहे. जसं की अजीवनसत्व आहे तर त्याला काय म्हणतात, रेटिनॉल म्हणतात. आणि त्याचं स्रोत कुठला आहे, तर जसं गाजर त्याचं स्रोत असते, रताळं असतं, यकृत असतं. असं छान वाचून घ्यायचं आणि मग आपल्याला वाटतं ना की आता हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, तर त्याचे जे पॉईंट आहे ना ते आपल्या बुकवर मेन्शन करायचे. त्याने काय होतं, मग आपल्याला जेव्हा आपण अभ्यास करायला जातो ना पेपरच्या वेळेस, तेव्हा फक्त आपल्याला एवढे पुस्तकं चाळायची गरज राहत नाही, फक्त एवढे नोट्स वाचले ना तरी आपल्यासाठी भरपूर असतं. म्हणून असे नोट्स बनवा की जे आपल्या जीवनभर कामा पडतील किंवा उपयोगी पडतील. आणि मी माझे असेच नोट्स बनवत असते आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनल मोटिवेशन विथ वैशाली यावर टाकत असते, जेणेकरून आपल्यासारख्या गरजू महिलांना त्याचा फार उपयोग होईल. तर बघा असंच मी माझा अभ्यास कंटिन्यू करत आहे आणि छान वाचून घेत आहे मस्त. आणि वाचल्यानंतर त्याचे नोट्स बनवते. असं करता करता मी जीवनसत्व अ, जीवनसत्व ड, ई, के, क, B1, B2 इथपर्यंत पोचलेली आहे. आणि याचं थोडंफार लिहिलेलं पण आहे, ते आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर टाकते. आणि भरपूर नोट्स काही माझे आज बनवणं होत नाही, कारण मी आज रीडिंग करत आहे. त्यामुळे कसं ह्या समोरील जो व्हिडिओ येईल ना, त्याच नोट्स पूर्ण बनलेले असतील तर त्या व्हिडिओ शेअर करेल. कारण कसं अर्धवट नोट्स टाकले तर तुम्हाला पण कळणार नाही. थोडे फक्त मी
आता वेळ पण भरपूर होत आहे, मला असं वाटते 12 12:30 होत असतील आणि म्हणून कसं आज फक्त रीडिंग करत आहे. तर मी काय करते, अगोदर रीडिंग करून घेते, व्यवस्थित समजून घेते आणि ते समजल्यानंतर आपल्याला कळल्यानंतरच नोट्स बनवायला सुरुवात करते. म्हणून जेवढं आठवते तेवढं आपण आपल्या नोट्समध्ये लिहू शकतो. आपली छान आपल्या माइंडची पण मशागत होते मस्त आणि आपली मेमरी पण स्ट्रॉंग होते. आणि ही युक्ती मला फार आवडलेली आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ती युक्ती. आणि असा माझा अभ्यास सुरू आहे. तर बघा मैत्रिणींनो, आत्ता मला असं वाटते 1 वाजलेला आहे आणि मी माझा अभ्यास करत आहे. तर मी विज्ञानाचा छान असा अभ्यास करून घेतलेला आहे आणि आत्ता झोप येत आहे फार. तर आत्ता ठेवून देते आणि आत्ता जो आजचा अभ्यास झालेला आहे तो शेअर करते आपल्या मोटिवेशन विथ वैशाली या व्हॉट्सअप चॅनलवर. आणि त्यानंतर लगेच आपल्या पुढील व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मी पण स्वतःची काळजी घेते. पॉझिटिव्ह विचार करा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट स्टडी करा, स्वतःला जपा. भेटूया लवकरच पुढील व्लॉगमध्ये. बाय.